मोहिमेत झालेल्या जखमांइतका देखणा दागिना नाही. फक्त तो असा छातीवर पाहिजे, कुठेतरी पाठीवर नाही. पाठीवर फक्त महाराजांनीच शाबासी द्यायची. तर नमस्कार मंडळी, मी सिद्धेश आणि आज आपण आलोय जुन्नर तालुक्यातील चावंड अर्थातच प्रसन्नगडावर पायरी मार्ग स्वच्छता करण्यासाठी. जागतिक वारसा सप्ताहानिमित्ताने मराठी सह्याद्रीचे दुर्ग संवर्धन संस्थेने चावंडला स्वच्छता मोहीम घेतली होती. सकाळी 5 वाजता घरून निघालो. जुन्नरला मागे सारत ऑफ राईड करून गडाच्या बेसला आलो. थोडासा शेक केला, पोह्यांवर ताव मारला आणि कार्य सुरू केले. रस्त्यात असलेले गवत काढले. रॉकपॅच सर करत वर आलो. पाहतो तर काय, एवढा मोठा पायरी मार्ग आणि त्यावर सारे गवत. आणि मग कामाला लागलो. एक एक पायरी पूर्ण करत अखेर 1.5 तासामध्ये सर्व पायरी मार्ग मोकळा केला. त्यानंतर महादरवाजात आलो. बुरुजावरचं गवत काढलं आणि मग गडाची रेकी केली. ही मोहीम विशेषतः गीते सरांसाठी राबवली होती. सरांना त्यांच्या कामानिमित्त पुढील काही वर्ष देश सोडायचा होता. मात्र त्यांची निष्ठा पाहून खरोखरच अंगावर शहारे आले. पुढील काही काळ आपल्याला ही मोहीम करता येणार नाही आणि म्हणूनच परदेशात जाण्याआधी मोहीम करूनच जायचं, अशा या त्यांच्या निष्ठेस विनम्र अभिवादन. पिढ्या घडत असतात आणि त्यातून गोष्टी पुढे नवीन इतिहास तयार करत असतात. पण महत्वाचा मुद्दा जो सांगतो ना आता, की बाबा जे अर्निंग सोर्स तयार होतात तर लोकांना आत्ता कुठं आपल्या भारतातल्या लोकांना, महाराष्ट्रातल्या लोकांना कळायला लागलं का पर्यटनातून पण पैसा तयार होतो.